वणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 येत्या 2 डिसेंबरला मतदान होत आहे. प्रभाग क्रमांक 9 चे अपक्ष उमेदवार डॉक्टर सय्यद अतिक आपल्या सोबत आहेत. अतिक सर, या इलेक्शनच्या दरम्यान या इलेक्शनसाठी आपली काय दिशा आणि धोरणं आपल्या परिचय असावीत? मी डॉक्टर सय्यद अतिक प्रभाग 9 मधून निवडणुकीला उभा आहे आणि दिशा म्हणजे क्लिअर आहे, विजन क्लिअर आहे की नगरसेवकाचे काय कर्तव्य असतात आणि नगरसेवकांनी काय केलं पाहिजे लोकांसाठी. कारण लोक ज्या वस्तीमध्ये राहतात त्या वस्तीमध्ये लोक टॅक्स पे करतात आणि त्यांची इच्छा एकच असते की तेथील रस्ते, तेथील नाल्या, तेथील विजेचे खांब, वीज पुरवठा आणि तेथील लोकांचं महत्वाचं म्हणजे आरोग्य. तुमचं आरोग्य जर ओके असेल, तुम्ही सदृढ असाल, तर तुमचा प्रभाग सदृढ आहे. प्रभाग सदृढ असेल सगळे, तर शहर म्हणजे लोकांची प्रकृती जर ओके असेल, तर समजा की तुमची प्रगती होत आहे. डॉक्टर अतिक सय्यद, आम्हाला हे सांगा की तुमची जी कारकीर्द आहे आतापर्यंतची, ती यावेळेस का बरं तुम्ही प्रतिनिधी म्हणून लोकांसमोर येऊ इच्छिता? हे खूप चांगला प्रश्न आहे की ऍक्च्युली मी पॉलिटिकल व्यक्ती नाही, पण लोकांच्या ज्या समस्या आहे नेहमी प्रशासनाकडे मी मांडत असतो आणि लोकांच्या ज्या समस्या ते आपल्या पण समस्या आहे. ज्या रस्त्यावर लोक चालतात तिथे आपण देखील चालतो. त्या समस्या मी फेस केल्या, लोकांनी फेस केल्या. त्यांना प्रश्न मांडणारं कोणीच नाही आहे. केवळ निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली जातात, पण ऍक्च्युली ते साकार होताना दिसत नाहीये. लोकांनाच मला सांगितलं की नाही, तुम्ही स्वतः समोर या. म्हणून सर्वच जाती समाजातील लोकांनी मला सांगितलं आणि त्यांनीच मला हे पाठबळ दिलं मला, म्हणून मी इथे आलो. स्थानिक पातळीवरती आता ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. स्थानिक पातळीवरती जशा वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या समस्यांवरती तुमचं काय नियोजन आहे किंवा काय प्लॅनिंग आहे? ऍक्च्युली आपण पाहतो की शासन प्रत्येक पॉइंट्सवर काम करीत असतो, पण त्याचा योग्य पाठपुरावा करणे, निधी असेल किंवा कोणतीही योजना असेल, योग्य पाठपुरावा करून ती तुमच्या भागात यायला पाहिजे आणि ती येते. फक्त तिथे करप्शन व्हायला नको. अर्धा निधी तर करप्शन मध्येच जाते. आता कसं जाते हे याच्यावर बोलण्याची आवश्यकता नाहीये, पण लोकांकरिता काम केलं पाहिजे. डॉक्टर अतिक सय्यद, आपण जाता जाता मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मी माझ्या प्रभागातील सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो की आपल्या प्रभागाची जी दशा आहे आणि जे आपण पाहतात त्याला जर योग्य करायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी त्यासाठी योग्य आहे, मी तुमच्या त्या प्रश्नांना न्याय देऊ शकत असेल, तुमचे प्रश्न सदन किंवा नगरपालिकेच्या कार्यकारी समितीकडे मी जे नेऊ शकत असेल आणि तुमच्या प्रश्नांना जर योग्य उत्तर जर माझ्याकडून तुम्हाला भेटत असेल, तर मला नक्कीच तुम्ही माझ्या ऍपल या चिन्हावर, सेब किंवा सफरचंद या चिन्हावर येत्या 2 डिसेंबरला सकाळी 7:30 ते 5 वाजतापर्यंत तुम्ही मतदान करा आणि नक्कीच मी तुमच्या या केलेल्या मतदानाला तडा जाऊ देणार नाही आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नांना योग्य न्याय देऊन तुमचा विश्वासाला सार्थक ठरेल.